हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मी बोलणार आहे एका अशा सुंदर विषयावरती. म्हणजे काल रात्री मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवर मेन्शन केलं होतं की 1 तास 18 मिनिटं 41 सेकंद मी असा लोकमत फिल्मी या चॅनलवरती स्मिता जयकर या बॉलिवूड ॲक्ट्रेसचा पॉडकास्ट व्हिडिओ बघितलेला आहे, ऐकलेला आहे पूर्णपणे. आणि तो व्हिडिओ बघून, ऐकून खरंच तर खूप गोष्टी अशा मला नव्याने शिकायला मिळाल्या आहेत. खरं तर आपल्या रोजच्या अभ्यासामध्ये हे आपल्याला खूप त्याचा उपयोग होणार आहे. त्या म्हणजे आपली लँग्वेज किती शुद्ध असायला हवी, आपलं कमांडिंग किती छान असायला हवं. मग ती वेदर हिंदी असो, मराठी असो, इंग्लिश असो. सो त्यांनी त्यांचा जो काही ट्रॅव्हल सांगितला आहे, बेसिकली त्या म्हटल्या होत्या की ॲक्टिंग हे खरंच मला माहित नाही की माझ्या नशिबामध्ये कसं काही आलं. पण मी ॲक्टिंग या फील्डचा कधीच विचारही केला नव्हता. पण समहाऊ ते आलं आणि ते जुळूनही इतकं छान गेलं की त्या पर्टिक्युलरली त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रचंड सिनेमे वगैरे केलेले आहेत. सो जेव्हा त्या ताज हॉटेलमध्ये त्यांचं कॉलेज सांभाळून पार्ट टाईम जॉब करायच्या, तेव्हा तिथे प्रेम चोपडा सर, शर्मिला टॅगोर मॅम ह्या सगळ्यांशी त्यांची मुलाखत झालेली होती. आणि जेव्हा त्या ऑनसेट म्हणजे हम दिल दे चुके सनममधील विक्रम गोखले सर असू देत, ऐश्वर्या राय बच्चन असू देत, सलमान खान सर असू देत, रणबीर कपूर असू देत, त्यानंतर रेखाजी, दिलीप कुमार अशा वेगवेगळ्या कलाकारांसोबतचा त्यांनी त्यांचा अनुभव मांडला आहे. आणि त्यांनी सांगितलं की ही लोकं किती सुंदर अप्रिशिएट करतात तुमच्या केलेल्या कामाचं, किती छान कौतुक करतात. म्हणजे किल्ला ही जी मूव्ही आहे, त्या मूव्हीमध्ये आय गेस त्यांचा एक थोडासा असा डान्सिंग स्टेप होता, ज्या रेखाजी त्यांना शिकवत होते. आणि त्यांनी असंही त्यांना सांगितलं, की "आता हा व्यवस्थित नाही झालाय, तू त्यांना सांग आपण एकदा वन्स मोर करूया." सो स्मिता जयकर मॅमला असं झालं, की "अरे बापरे! मी कसं बोलू ना त्यांना पटकन?" पण नाही, त्यांनी तसं नाही होऊन दिलं. आणि हे त्यांचं कम्युनिकेशन चालू असताना मॉनिटरवर जे कोणी होतं त्यांना ते ऐकू आलं आणि समहाऊ त्यांनी त्यांना एन्करेज केलं, की नाही आम्हाला हे वन्स मोर पाहिजे. सो तेव्हा रेखाजी मात्र एवढ्या प्रचंड खुश झाल्या, की "चल, चल, चल अभी करते हैं." असं म्हणून त्यांनी तो शॉट तिथे दिला. आणि नंतर घरी जाऊन रेखाजींनी त्यांना असं छानपैकी कॉल करून सांगितलं, की "आपला तो शॉट खूप सुंदर झालेला आहे" वगैरे. आणि ते स्मिता मॅमला एवढं प्रचंड छान एक होतं ना मनाला भावणार होतं, प्रभावित करणार होतं, की वाह! ही मंडळी म्हणजे किती ना म्हणजे असं एकदम जागच्या जागी अप्रिशिएट करतात. सो ही खूप त्यांना मिळालेली एक पावती होती त्यांच्या कामाची. शिवाय दिलीप कुमार सरांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं, की म्हणजे एका पिक्चरमध्ये त्यांचा अक्षरशः खूप मोठा लाँग शॉट होता आणि त्या लाँग शॉटमध्ये त्यांना दिलेली स्क्रिप्ट आणि त्या स्क्रिप्टमध्ये अक्षरशः 8-10 डायलॉग्सच होते. सो ते 8-10 डायलॉग्स त्यांनी अक्षरशः ते अगदी लांबच्या शॉटमध्ये जे काही प्रेझेंट केलं. आणि तेव्हा दिलीप कुमार सरांनी सांगितलं, की "आप कैसे कर लेते हो? इतना बड़ा डायलॉग है." वगैरे, वगैरे. सो मुझे बहुत अच्छा लगा, आपने बहुत अच्छा टेक दिया. आणि त्याच नंतर सरफरोशमधील आमिर खान सरांनी देखील त्यांना एन्करेज केलं होतं त्यांच्या एका सीनसाठी, की "स्मिताजी ये सीन आपका है, आपको बहुत अच्छे से करना है." आणि म्हणजे त्यांना असं झालं, की "अरे बापरे! मला तर दडपणच आलंय" वगैरे. पण आमिर खान सरांनी असं नाही होऊन दिलं. उलट त्यांनी त्यांना एन्करेज केलं त्यांच्या या सीनसाठी, की देखना हा, की आपको ये सीन बहुत अच्छे से करना है." असं म्हणता-म्हणता त्यांनी त्यांची अध्यात्माची गोष्ट स्टार्ट केली, की त्या ह्या जर्नीकडे कशा काय टर्न आउट झाल्या. शिवाय त्यांच्या थ्रू मला एक नव्याने गोष्ट समजली ती म्हणजे ऑटोमॅटिक रायटिंग काय असतं. सो ऑटोमॅटिक रायटिंगला स्पिरिच्युअलमध्ये खूप जास्त विशेष महत्त्व दिलं जातं. जी आपली घरातली मृत व्यक्ती असते, तिच्याशी जर का काही कन्व्हर्सेशन आपल्याला करायचं असेल, तर ही या कन्व्हर्सेशनला ऑटोमॅटिक रायटिंग असं म्हटलं जातं. आणि त्यांच्या त्या बोलण्यातून नंतरच जाणवलं, की खरंच आपण एखाद्या व्यक्तीला एवढा त्रास नाही दिला पाहिजे. कारण ती व्यक्ती आता एका वेगळ्या वर्ल्डमध्ये आहे आणि त्या वेगळ्या वर्ल्डमध्ये आपल्यासारख्या व्यक्तींचं कम्युनिकेशन होणं हे फार कठीण असतं खरं तर. आणि हा सगळा एकंदरीत अभ्यास आहे. सो ज्यांना कोणाला हा व्हिडिओ बघायचा असेल त्यांनी नक्कीच लोकमत फिल्मी या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे असे पॉडकास्ट बघण्यात येतील. आणि खरंच स्मिता जयकर मॅमसाठी मी खरंच थँक म्हणेल, की त्यांनी थोड्या छान-छान मुद्द्यांची मांडणी किती सुंदर सांगितली. आणि त्यांच्यामुळे मला हाही एक मुद्दा कळाला, की व्हॉट इज ऑटोमॅटिक रायटिंग. सो मी परत हे Googleवर जाऊन रिसर्च केलं, की काय असतं एक्झॅक्टली. सो तुम्हीही बघा.